हॅलो मित्रांनो, तुम्ही कसे आहात? माझ्या ब्लॉगमध्ये आज तुमचं स्वागत आहे. तुम्हाला माहिती आहे का, सध्या जम्मू काश्मीरमध्ये ऑपरेशन त्राशी 1 हे ऑपरेशन सर्चिंग सुरू आहे. याच्यामध्ये आपल्या देशाच्या मिलिटरीमधील सुरक्षाकर्मीमध्ये हवालदार गजेंद्र सिंग हे ऑपरेशन करत असताना शहीद झालेले आहेत आणि 7 ते 8 जे आपले सोल्जर्स आहेत ते जास्त प्रमाणामध्ये जखमी झालेले आहेत. हे ऑपरेशन जम्मू काश्मीरमधील किश्तवाड़ जिल्ह्याच्या खाडीमध्ये जे सिंगापूर आणि खत्रू या प्रांतामध्ये करत असताना जैश ए मोहम्मद आणि टीटीपी या आतंकवादी संघटनांचे 30 ते 35 दहशतवादी लपून बसलेले याची माहिती मिळाली असता हे ऑपरेशन अंधाऱ्या रात्री, काळ्याकोट अंधाऱ्या रात्री सर्चिंग सुरू करत असताना हे आतंकवादी उंच टेकडीवर असताना वरून त्यांनी अचानकपणे हँड ग्रेनेड्स आणि शूट केल्यानंतर आपल्या सोल्जरवरती हा हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये गजेंद्र सिंग हे शहीद झाले आणि 7 ते 8 आपले जे सुरक्षाकर्मी जवान आहेत हे खूप खराबरित्या जखमी झाले. हे ऑपरेशन अंधाऱ्या रात्री सुरू असल्याने तुम्हाला माहिती आहे की मित्रांनो, कारगिलमध्ये ज्याप्रमाणे युद्ध करत असताना पाकिस्तान सैन्य हे उंच टेकडीवर होतं आणि आपले जवान जे होते हे टेकडीच्या खाली असल्यामुळं ऑपरेशन करण्यासाठी अतिशय अडथळा निर्माण होता. त्याच प्रकारे या ऑपरेशन त्राशी 1 मध्ये सुद्धा अशाच प्रकारे अडचण आल्यानंतर हे ऑपरेशन रात्री थांबवलं आणि ते दिवसा पुन्हा सुरू केलं. आणि याच्यामध्ये आता पुढे जसं आपल्याला समजेल की आपल्या सुरक्षा रक्षकांना या ऑपरेशनमध्ये यश मिळावे अशीच आपण प्रार्थना करूया. असं सांगितलं जातंय की आपल्या देशाची होम मिनिस्ट्री आणि RNW या गुप्तहेर संघटना ज्या आहेत यांना सिक्युरिटी अलर्ट मिळालेला आहे. जो आपला आता येणारा 26 जानेवारी जो आहे प्रजासत्ताक दिन, या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली आणि दिल्लीच्या लगतचे जे राज्य आहेत, जे राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि दिल्ली, या दिल्लीमध्ये सिक्युरिटी फोर्सना अलर्ट मोडवर सांगितलेलं आहे. गुप्तहेर संघटना आणि सिक्युरिटी जी आहे आपली होम मिनिस्ट्री, यामध्ये तुम्हाला माहिती आहे बघा, गेल्या 5-6 महिने किंवा 2-3 महिन्यापासून आपल्या देशाला 3.5 फ्रंट वॉर लढावं लागत आहे. जे पाकिस्तानमधून कारवाया होतात, ज्या पाकिस्तानमधून बांगलादेशच्या मार्फत कारवाया केल्या जातात आणि जे पाकिस्तानमधून चीन मार्फत जो काही अटक केला जातो आणि जो 0.5 जो आहे म्हणजेच आपल्याच देशामध्ये जे खलिस्तानी समर्थक आहेत, जे मोस्टली पंजाब प्रांतामधील आहेत, जे ऍक्टिव्हिटिस्ट आहेत, जे चळवळीत किंवा जे खलिस्तान समर्थक आहेत, ते पाकिस्तानच्या ज्या संघटना आहेत हे त्यांचं ब्रेन वॉश करून आपल्या देशाच्या विरुद्ध कारवाया करण्यासाठी प्रेरक करत आहेत. तर हे जे ऑपरेशन सध्या सर्चिंग सुरू आहे जम्मू काश्मीरमध्ये, यामध्ये खूप सारे घातपाताच्या कारवाया सुद्धा केलेल्या आहेत. यापैकी आपण काही दिवसापूर्वी आपण बघितलेलं असेल बघा, तर जो पंजाबचा प्रांत आहे त्या पंजाबच्या प्रांतमध्ये ISIचे 7 स्पाईज जे होते यांना मुर्शिदाबाद आणि पंजाबच्या प्रांतामधून त्यांना अरेस्ट केलं होतं. आणि त्याच्या अगोदर सुद्धा 1-2-3 दिवसाखाली एक जो अबू सैफुल्ला खालिद आहे, जो पाकिस्तानच्या सिंध प्रांतमध्ये मारला गेला होता, तो तर अन्नान गनमननी त्याला मारला होता, शूट केला होता. जो अबू सैफुल्ला खालिद आहे तो नेपाळमध्ये 7 वर्ष राहिला होता. त्यांनी नेपाळमधीलच एका लोकल महिलेशी लग्न केलं होतं. हा जो अबू सैफुल्ला खालिद आहे हा ISI आणि TTPचा चीफ आहे असं टाइम्स ऑफ इंडियाच्या सूत्राच्या हवाल्यानुसार सांगितलं आहे. आणि यांनी भारतामध्ये 3 प्रकारचे आतंकवादी हल्ले केले होते. याच्यामध्ये 2005 साली बेंगलोरला एक हल्ला केला होता. 2006 मध्ये RSS ऑफिस जे आहे नागपूर त्या ठिकाणी एक हल्ला केला होता आणि 2006 मध्ये आपला CRP कॅम्प 1 या ठिकाणी हल्ला केला होता. अशा प्रकारे हा अबू सैफुल्ला खालिद याला पाकिस्तानच्या पंजाब प्रांतमध्ये एका अननोन गनमॅननी राहत्या घरी शूट केलं. तर मित्रांनो, अननोन गनमॅननी गेल्या 1 महिन्यामध्ये साधारण 16 ISIचे चीफ जे आहेत आणि TTP या ज्या आतंकवादी संघटना आहेत, या संघटनेमध्ये असणारे जे काही चीफ आहेत यांना अननोन गनमॅननी शूट केलेलं आहे. अशा प्रकारे धुरंधर हे जे काय आपले वीर आहेत हे आपल्या देशाचं संरक्षण करत आहेत. तर मित्रांनो, आपल्याला खूप अभिमान वाटतोय भारतसारख्या देशामध्ये आपण राहत आहोत. असेच आपल्या जे अननोन गनमॅन्स आहेत यांना उत्तरोत्तर असे खूप सारे यश मिळवू देत आणि आपली जी काही गुप्तहेर संघटना आहे किंवा मिनिस्ट्री आहे यांना हे दहशतवादी कारवाया रोखण्यामध्ये यश मिळावं अशी आपण प्रभू श्रीरामाच्या चरणी प्रार्थना करूया. आणि आपण पुढच्या ब्लॉगमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, जय श्रीराम.